नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2024-25चा UDASचा टीचर पोर्टल. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपला ब्राउझर ओपन करा आणि वरती ॲड्रेस बारमध्ये udasplus.gov.in udasplus.gov.in हे आपली UDASची साईट लावून एंटर की हिट करा. उजव्या बाजूला वरती लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स हे ऑप्शन दिसत आहे, त्यावर एक क्लिक करूयात. यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीज यामधून आपण आपल्या शाळेची माहिती भरतो. स्टुडंट मॉड्यूलमधून आपण राज्य निवडून आपल्या SDMSच्या पोर्टलवर जातो. आज आपण पाहणार आहोत टीचर मॉड्यूल. या टीचर मॉड्यूलच्या समोर असलेल्या लॉग इन या बटनावर क्लिक करूयात. UDAS प्लसचं हे आहे टीचर मॉड्यूल. युजर नेममध्ये आपला UDAS कोड आणि पासवर्ड एंटर करून हा कॅप्चा फिल करायचा आहे. आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपला टीचर डाटाबेस ओपन झालेला आहे. क्लिक हिअर टू ओपन टीचिंग, नॉन टीचिंग, VTP, DCF टू फिल द डाटा यावर एक क्लिक करूयात. आता इथे आमच्या शाळेत टीचिंग स्टाफ, रेग्युलर टीचिंग स्टाफ 13 आहे. नॉन रेग्युलर टीचिंग स्टाफ जसं कॉन्ट्रॅक्ट बेसिस किंवा पार्ट टाईम, गेस्ट टीचर, पॅरा टीचर हे असं आमच्या खाजगी अनुदानित शाळेला कोणीही नसल्यामुळे 0 येतं आहे. टोटल टीचिंग स्टाफ 13, त्यापैकी इनकम्प्लीट आहेत 10. 10 शिक्षकांची ज्या जुने 13 भरलेले आहेत त्यांची माहिती अजून अपडेट करायची राहिली आहे. नॉन टीचिंग स्टाफ 0, प्रायमरी स्कूल आहे. इथे जर आपल्याला नवीन टीचर जो कधी कोणत्या शाळेमध्ये आधी UDAS पोर्टलवर ॲडच नसेल असा टीचर जर ॲड करायचा आहे तर ॲड टीचिंग स्टाफ करता येईल. तसेच जर नॉन टीचिंग स्टाफपैकी कोणाला ॲड करायचं आहे UDAS पोर्टलच्या याआधी कोणत्याही शाळेवर तो ॲड नसेल असा, तर त्याला ॲड नॉन टीचिंग स्टाफ या बटनावरून ॲड करता येईल. पण आज आपण हे इनकम्प्लीट जे 10 दाखवत आहेत त्याला कंप्लीट कसं करायचं ते आधी बघूयात. या 10वर मी एक क्लिक करेल. सर्व शिक्षकांचे नावं इथे पाहायला मिळतील. टाईप ऑफ स्टाफ, टीचिंग स्टाफ, त्यांचा आधार व्हॅलिड आहे का, क्वालिफिकेशन वगैरे ही सगळी माहिती येते आहे आणि अपडेट करायचे आहेत. मित्रांनो, या अपडेटच्या बाजूला जे स्टेटस अँड ऑर ॲक्शन्स हे जे बटन आहे यामध्ये आपल्याला लेफ्ट स्कूल हे पण एक ऑप्शन पाहायला मिळतं आहे. जर आपला एखादा शिक्षक आपली शाळा सोडली असेल, जसं विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यावर आपण लेफ्ट विथ TC करतो आहे, तसंच जर शिक्षकांनी शाळा सोडली आहे तर त्या शिक्षकाला लेफ्ट स्कूल करणं गरजेचं आहे. जसं विद्यार्थ्याला नॅशनल कोड आहे तसाच शिक्षकाचासुद्धा नॅशनल कोड आपल्याला इथे पाहायला मिळतो. बेसिक डिटेल्समध्ये सुरुवातीलाच लेफ्ट स्कूलवर जर आपण क्लिक केलं तर त्या शिक्षकाचं नाव, त्याचा नॅशनल कोड वगैरे ही सगळी माहिती येते. रिझन निवडायचं आहे की आपण याला का लेफ्ट करतो आहे. रिटायरमेंट झाली आहे का, ट्रान्सफर झाली आहे का, जॉब सोडला आहे किंवा अजून काही त्याचं ऑप्शन. तुम्हाला जे रिझन आहे ते पर्टिक्युलर रिझन या ऑप्शन्समधून निवडायचं आहे. एखादा रिमार्क टाईप करून लेफ्ट स्कूल यावर क्लिक करायचे आहे. अशी क्लिक केल्यानंतर हा शिक्षक आपल्या शाळेतून लेफ्ट होईल.
जसं विद्यार्थी लेफ्ट करून आपण दुसऱ्या शाळेला इम्पोर्ट करू देतो, तसा तो शिक्षकही जर इम्पोर्ट करायचा असेल तर दुसरी शाळा त्या शिक्षिकेला सहज इम्पोर्ट करू शकेल. त्यामुळं हे काम आधी करा. ज्यांनी आपली शाळा सोडली आहे अशा शिक्षकांना लेफ्ट स्कूल या ऑप्शनवर क्लिक करून लेफ्ट नक्की करा. त्यानंतर थोडं आपण आता हे ग्रीन झालेलं आहे अपडेट, म्हणजे ही शिक्षकाची माहिती मी पूर्ण भरलेली आहे, अपडेट केलेली आहे. जर मी थोडं खाली आलो तर या 3 नंबरच्या शिक्षकाची माहिती अजून मी अपडेट केलेली नाही आहे, ते इनकम्प्लीट आहे. तर वरचे 2 कंप्लीटेड झालेले आहेत. आता याला आपल्याला इनकम्प्लीटला कंप्लीट करायचं आहे. माहिती सगळी भरलेलीच आहे, फक्त जनरल प्रोफाईलवर एक क्लिक करूयात. शिक्षकाची सगळी माहिती ओपन होती आहे. खाली घेऊन अपडेट या बटनावर एक क्लिक करूयात. अशा पद्धतीने जनरल प्रोफाईल त्या शिक्षकाची अपडेट झाली. अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईलवर क्लिक करून यालासुद्धा अपडेट करूयात. अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं ग्रीनमध्ये आपल्याला वरच्या स्क्रीनवर पाहायला मिळालं. पुन्हा थोडं खाली घेऊन याला पुन्हा जर अपडेट केलं तर इथे 3.2मध्ये CTET STET ही TET पात्र आहेत का, यस किंवा नो. ज्या करायचं असेल जर असतील तर यस करा, TET नसेल तर नो करूयात. असेल तर तुम्हाला खाली त्याचं वर्ष पण टाकायचं आहे, कोणत्या वर्षी पास झालेले आहेत, किंवा नो करून अपडेटवर क्लिक करा. काही फील्ड्स रिक्वायर म्हणताय. इथं निष्ठाची ट्रेनिंग या शिक्षकांनी घेतली आहे का, होय, यस, अपडेट. अशा पद्धतीने आपला 3रा शिक्षकसुद्धा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. लास्ट मॉडिफाईड 6 सप्टेंबर 6/9 या तारखेला, म्हणजे आज आपण हा शिक्षकसुद्धा कंप्लीट केला आहे. त्याच्या खालचाही करूयात. जनरल प्रोफाईलवर क्लिक, खाली ड्रॅग करून अपडेट. पुन्हा खाली थोडं स्क्रोल केलं आहे, अपॉइंटमेंटवर आलो, अपडेट. 3रं पेज ओपन झालं आहे. निष्ठा केलं आहे का, होय केलं आहे. आणि TET पास आहे का, नाही, अपडेट. अशा पद्धतीने आपण हे शिक्षक अपडेट केलेले आहेत. टीचिंग अँड अदर डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली असं ऑप्शन आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. आणि पुढचा 5वा टीचर आपण आता त्याची प्रोफाईल, अपॉइंटमेंट अँड ट्रेनिंग डिटेल्स अपडेट करू शकता. तर हा होता टीचिंग स्टाफला अपडेट करण्याबद्दलचा व्हिडिओ UDAS पोर्टलमध्ये. जर तुम्हाला UDASबद्दल काही अडचण असेल तर मला नक्की व्हॉट्सॲपवर मेसेज करा. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 9371727364. तसंच शिक्षकांसाठी मी माझे व्हॉट्सॲप ग्रुपही चालवतो. 2 ग्रुप फुल झालेले आहेत. 3ऱ्या ग्रुपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, नक्की जॉईन करा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.